परंपरा आहे आंदोलनाची, राजकारणाची. त्यानुसार त्यांनी काम केलं. त्यांना शुभेच्छा आहेत त्यांच्या राजकारणाला आमच्या. म्हणजे काय नेमकी परंपरा सर? आता मी सांगायला पाहिजे का? ठीक आहे, त्यांचं राजकारण आहे, त्यांचा पक्ष आहे, त्यांचे कार्यकर्ते आहेत. पण ज्या प्रकारचं आंदोलन मराठीविषयी मी पाहतो त्याला मी मराठीचं आंदोलन म्हणणार नाही. माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मराठी भाषेचे आंदोलन आम्ही सुद्धा केलेले आहे आणि मराठीसाठी आम्हीही लोकांच्या कानफडात मारलेलं आहे, नाही असं नाही. पण त्याचबरोबर आम्ही काय केलं, सरकारी आस्थापनामध्ये, एअर इंडियामध्ये राष्ट्रीय स्तरावर भरती होते हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्या भरती परीक्षेमध्ये मराठी मुलांना यश मिळण्यासाठी आम्ही क्लासेस चालवले. अनेक तज्ज्ञ, बँकातले, आस्थापनामधले अनेक तज्ज्ञ आणून आम्ही शिवसेना भवनामध्ये वर्षानुवर्ष क्लासेस चालवून आमच्या मुलांची मानसिक तयारी केली. आणि मग ती मुलं तेवढं करून सुद्धा जर ती मुलं नोकरीत आली नाहीत, काही गडबड दिसली का आम्ही आंदोलनं केली. असं कोणी कोणाला चिटकवत नाही. शेवटी सध्याचं युग हे स्पर्धेचं युग आहे, मान्य केलं पाहिजे. हे स्पर्धेचं युग आहे आणि त्या स्पर्धेमध्ये आपल्या मुलांना पुढे न्यायचं असेल तर त्यांना आपण त्या पद्धतीनं त्यांची तयारी केली पाहिजे. आजही शिवसेना भवनामध्ये अशा प्रकारचे क्लासेस सुरू आहेत. त्याचबरोबर आम्ही जी बाळासाहेब ठाकरे आणि मासाहेब ठाकरे यांच्या नावानं IAS अकॅडमी काढलेली आहे, त्यात सुद्धा क्लासेस सुरू आहेत. याला विधायक काम म्हणतात. मारामारे काय आम्ही केल्या खूप, यापुढे करत राहू. पण अशा प्रकारची एक दिशा द्यावी लागते मराठीच्या आंदोलनाला, ती आम्ही दिली. म्हणून आम्ही आजही मराठीचं आंदोलन आणि बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना हे नाव जोडलंय. हजारो मुलं आम्ही बँकेमध्ये त्या निमित्तानं नोकरीत लावली. मराठी भाषेचा आग्रह धरून मराठी भाषा बँकांमध्ये, सरकारी आस्थापनामध्ये आम्ही करायला लावली. साहित्यिक, सांस्कृतिक मराठी कार्यक्रम आजही बँकांमध्ये होतात, ते आमच्यामुळे होतात. आम्ही त्यासाठी कोणालाही कानफडात मारली नाही. पण ज्यांच्या कानफडात मारलं ते वॉचमन असतो, एखादा सेल्समन असतो, यांनाच मारलं तर जे मोठे लोक की दुर्बलांवरती हात टाकून चालत नाही. तुम्हाला मी आमचं उदाहरण जर तुम्ही पाहिलं असेल तर मी एक सिनेमा जो केला होता बाळासाहेब ठाकरेंचा, त्यात आहे आम्ही कोणाच्या कानफडात मारली, एअर इंडियाच्या चेअरमनच्या. नंदा मराठी भरती करत नाही म्हणून आम्ही एअर इंडियाच्या वॉचमनला नाही मारलं. आम्ही जो नंदा होता, कॅप्टन नंदा, जो एअर इंडियाचा CMD होता, चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर, एअर इंडिया बिल्डिंग मध्ये घुसून त्याच्या कानफडात मारली. अशा प्रकारे त्याच्या हातामध्ये निर्णय घेण्याची क्षमता आहे, जो प्रमुख आहे त्याच्या कानफडात मारली पाहिजे. वॉचमन, शिपाई, चहा देणारा, अशा लोकांना कानफडात मारून का आंदोलन होतं का? नाही हो. पण आता काय, देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेरणेने चाललेलं आंदोलन आहे. मुळात फडणवीसांनी कुठलं आंदोलन केलं हो मराठी माणसासाठी? त्यांना या राज्यामध्ये गोंधळच घालायचा आहे.